लोणारे मिशन महाराष्ट्र न्यूज आणि IBM TV9 न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते। यावेळी मी नगर परिषद वाडी येथे आहे आणि दोन्ही पती पत्नी ह्या निवडून आलेल्या आहेत। आपण बघू शकता काकडे परिवार आहेत, सहपत्नी त्या निवडून आलेल्या आहेत। ताई काय सांगाल? पती पण निवडून आले, पत्नी पण निवडून आली, म्हणजे सहपत्नी तुम्ही निवडून आले, काय सांगाल तुम्ही? आनंद तर होतच आहे, पण अफसोस एकच गोष्टीचा आहे, ज्या व्यक्तीमुळे मी जिंकून आली ते व्यक्तीच माझ्यासोबत नाही आहे। तर तो आनंद एक्सप्रेस कसा करू मला तेच कळत नाही। असं कोण व्यक्ती आहे? नरेंद्र मेंढे काका। बरं। नरेंद्र मेंढे साहेबांमुळे तुम्ही निवडून आले? हो, त्यांचा खूप आशीर्वाद मिळाला। खूप आशीर्वाद आहे। कुठल्या प्रभागातून निवडून आले ते? प्रभाग 7। प्रभाग 7। कशा प्रकारे विकास करणार तुम्ही प्रभागाचा? आता काकांना येऊ द्या, मी आता कुठल्याच मेंटल स्टेजमध्ये नाही आहे काही पण वक्तव्य करायसाठी। पतींची साथ तुम्हाला नेहमी सदैव राहिलेली आहे। हो, बिलकुल। आता प्रभागामध्ये तुम्ही नगरसेविका म्हणून आहात, तर काय सांगाल? आता मेंढे साहेब तर येतीलच, आम्ही त्यांची बातमी घेऊ, पण तुम्ही काय सांगाल? तुमच्या काय भावना आहेत? मतदान झालं, आता मतदारांविषयी तुमची काय भावना आहे? प्रत्येक व्यक्तीने खूप मदत केली आहे माझ्यासाठी, खूप धावून आले आहे। प्रत्येक धम्मकीर्तीनगरचा असा व्यक्ती नव्हता किंवा अशा कुठल्याच महिला नव्हत्या ज्या माझ्यासाठी निघाल्या नाही। प्रत्येकाने खूप मेहनत केली आहे। प्रत्येकांचे जे पण प्रॉब्लेम्स राहील, जे मी करू शकते ते मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन। तुम्ही तुमचा पक्ष कोणता होता? माझा पक्ष होता, मी अपक्ष होते। अपक्ष म्हणून निवडून आले? तुमच्या पत्नी अपक्ष म्हणून निवडून आले, तुम्ही सुद्धा निवडून आले उभाटामधनं, काय भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे जनतेला सर्वात पहिले मी जनतेचा आभार मानतो, सर्व मतदार बांधवांचा सुद्धा आभार मानतो। व माझ्या पत्नी ज्यांच्या प्रयत्नांनी निवडून आल्या असे नरेंद्रजी मेंढे व त्यांच्यासोबतचा संपूर्ण महिला वर्ग व सर्व कार्यकर्ते, त्यांनी अतोनात मेहनत घेतली। मी सुद्धा निवडणूक लढलो, पण माझ्या प्रभागामध्ये सुद्धा जेवढी कार्यकर्त्यांनी मेहनत नाही केली तेवढी त्यांच्या प्रभागामधल्या लोकांनी व कार्यकर्त्यांनी मेहनत केली आणि त्याच्यामुळे हा विजय झाला। पण आम्हाला आनंदामध्ये असा काही उत्साह नाही आहे, कारण की एकदाची माझी पत्नी पडली असती मला चाललं असतं, पण मेंढे काका हे निवडून आले पाहिजे होते। परंतु आता जे झालं त्याच्यावर आम्ही त्याची शहानिशा करू व समोरचा निर्णय घेऊ आणि काकाला कसं पुन्हा राजकारणामध्ये सक्रियतेने सभागृहात न्यायचं त्याचं प्लॅनिंग करू। आता सत्तेमध्ये ताई आता भाजप आलेली आहे वाडीमध्ये, काय तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसणार आहात, कशा प्रकारे विरोध कराल? कशा प्रकारे तुमचा विरोध राहील? बघू आपण तसं। विकासाचा निधी जर तुमच्या प्रभागाला मिळाला नाही तर कशा प्रकारे विरोध राहणार? तुम्ही विरोधी पक्षामध्ये बसणार आहात, जर तुम्हाला विकासाच्या निधीमध्ये जर अडथळा निर्माण करत असतील सत्ताधारी, तर कशा प्रकारे राहाल? आम्हाला सभागृहामध्ये 5 वर्ष मी काम केलं, बांधकाम सभापती होतो आणि मला नाही वाटत की मला इथे विकास कामं करायसाठी त्रास होईल। नाही तर माझ्यापेक्षा आज मतदार बांधव हे समजदार आहे, त्यांनी आम्हाला मतच नसते, त्यांना माहीत आहे हा याची सत्ता असो नसो महाराष्ट्रामध्ये या केंद्रामध्ये हा मुलगा भाजपपेक्षा पण जास्त विकास करू शकतो। त्याच्यामुळे लोकांनी मला निवडून दिलं व कुठेतरी माझ्या नावाच्या प्रवाहामुळे माझी पत्नीला सुद्धा निवडून दिलं। प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही निधी कसा खेचून आणणार? निधी आता बघू, आता महाराष्ट्र शासनाची ती आमची जी प्लॅनिंग आहे ती आता कसं समीकरण बनते आणि वेळोवेळी जसं प्रभागामध्ये जोही निधी प्रत्येक वाडीमध्ये येणार, नगर उत्थान म्हणून म्हणजे सर्वसामान्य निधी असो, अण्णाभाऊ साठे असो, या प्रत्येक याचा मला अभ्यास आहे कसा निधी आणायचा। याच्याबद्दल मी तुम्हाला जास्त नाही तर 6 महिन्यातच उत्तर देऊ देईल की सर्वात जास्त विकास व निधी कोणी आणला। मतदारांचे कसे आभार मानाल? मी सगळ्यांचे खूप मनापूर्वक धन्यवाद मानते। त्यांनी दिवस रात्र एक करून माझ्यासाठी आणि काकांसाठी खूप खूप मेहनत केली आहे। त्यांचे जेवढे आभार मानीन तेवढे कमीच आहे।
निश्चितच विकासाचा अजेंडा हा तयारच आहे. जरी मी विरोधी पक्षात असलो तरी मी विकासासाठी, प्रभागाच्या विकासासाठी, वार्डाच्या विकासासाठी निधी खेचून आणणार असं काकडे दाम्पत्य यांनी सांगितलेलं आहे. आणि दोन्ही ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. आपण बघू शकता हेच ते काकडे दाम्पत्य आहेत जे निवडून आलेले आहेत आणि आपल्या वार्डाचा ते सर्वांगीण विकास करणार आहेत. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, मिशन महाराष्ट्र न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.